नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण रवींद्र महाजन आणि मी आता आपल्या आंबाबागेमध्ये आलेलो आहे. मित्रांनो, आता जी बाग आपण पाहत आहात ही आम्रपाली या आम्रवृक्षांची बाग आहे आणि आम्रपालीच्या शेजारीच ही आपली केशर आम्रवृक्षांची बाग आहे. तर शेतकरी मित्रांनो, केशर आणि आम्रपाली या दोघंही जातींची लागवड आपण 2000 केलेली होती. या दोघंही आंबाबागेला आता 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजची तारीख 22 डिसेंबर 2024. आणि मित्रांनो, ही जी केशरची बाग आपण पाहत आहात, या झाडांची आपण साधारण वयाच्या 22व्या वर्षी म्हणजे साधारण 2022 जुलै 2022 खरड छाटणी केलेली होती. 22 वर्षामध्ये या केशर आंबा झाडांची जी उंची आहे ती उंची साधारण 25 ते 30 फुटाच्या जवळपास झालेली होती. आणि हे जे अंतर आहे हे 2000 आपण घेतलेलं होतं. साधारण 2 ओळींच्या मध्ये आपण 15 फुटाचं अंतर घेतलेलं होतं आणि 2 झाडांच्या मधलं अंतर आपण 10 फुटाचं घेतलेलं होतं. म्हणजे 10 बाय 15 फूट अशा अंतरावर ही बाग लावलेली होती. आणि आम्रपालीचं देखील अंतर आपण तेच घेतलेलं होतं. परंतु अद्याप आम्रपालीच्या बागेची काही कटिंग करायची आवश्यकता भासलेली नाही आहे. केशर बाग जी आहे ती एकमेकांमध्ये फांद्या गेल्या कारणाने फलधारणा कमी व्हायला सुरुवात झालेली होती आणि झाडांच्या दाटीमुळे साहजिकच उत्पादनावर त्याचा परिणाम झालेला होता. म्हणून आपण 2022 या झाडांची खरड छाटणी करण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि सदरची जी झाडं आपण बघतात या झाडांची आपण जवळपास साधारण झाडाचं जमिनीपासून एक 7 ते 8 फूट आणि काही झाडांचं 6 फूट एवढं अंतर ठेवून आपण ही झाडं कापून टाकलेली होती. अशा पद्धतीने ही झाडं कापलेली होती मित्रांनो. म्हणजे अगदी साधारण त्या फांद्यांचा जो व्यास आहे, आंब्याच्या झाडांच्या फांद्यांचा व्यास हा साधारण 6 इंचापासून ते 8 इंच 9 इंचपर्यंतचा व्यास असणाऱ्या फांद्यासुद्धा आपण कापलेल्या होत्या. आणि खरड छाटणी घेतल्याच्या नंतर साधारण 2 वर्षामध्ये झाडांचा विस्तार पुन्हा अशा पद्धतीने झालेला आहे मित्रांनो. आज नेमकं आमच्या या परिसरामध्ये पूर्णपणे धुक्याचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. त्याच्यामुळे लाईट परफेक्ट नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा क्लिअर येत नाही आहे. अशा पद्धतीची अगदी जाड खोड झालेली होती. म्हणजे काही झाडांची तर अशी जवळपास या खोडाचा जर आपण व्यास बघितला तर साधारण याच्या बुंध्याचा व्यास 1 फूट येईल आणि याचा घेर जर म्हटला आपण, ज्याला परीघ म्हणतो आपण मराठीमध्ये, तर याचा परीघ साधारण 3 फुटाचा येईल. तर मित्रांनो, अशी ही झाडं कापल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना शंका होती की एवढी झाडं इतक्या जाड फांद्या कापल्याच्या नंतर यांना पुन्हा फुटवे फुटतील की नाही, याच्यामध्ये झाडं मरतील का, कसं होईल. बऱ्याच लोकांनी मला याविषयी भीतीदायक शंका उपस्थित केल्या होत्या. परंतु मित्रांनो, तसं काही झालं नाही. कारण आपण कटिंग करण्यासाठीचं जे टायमिंग आहे ते परफेक्ट निवडलेलं होतं. म्हणजे जुलैमध्ये आपण कटिंग सुरू केलेली होती आणि जुलैमध्ये कसं असतं की साधारण एक 4 ते 5 पाऊस आमच्या परिसरामध्ये चांगले झालेले होते. जमिनीमध्ये बऱ्यापैकी ओलावा असताना आपण झाडांची कटिंग घेतली. त्याच्यामुळे ज्या गोष्टीची भीती होती तसं काही घडलं नाही आणि झाडांनी अगदी व्यवस्थितरित्या डीर काढलेत. सदर बागांमध्ये आता काही झाडांवर अशा पद्धतीने मोहर यायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने बऱ्याच झाडांवर आता मोहर यायला सुरुवात झालेली आहे. आणि मोहर संरक्षणासाठीच्या फवारणीचे जे टप्पे असतात त्यापैकी 3रा टप्पा आज माझा चालू आहे. म्हणजे आज 3री फवारणी चालू आहे. ज्या शेतकरी बांधवांनी याआधीचे व्हिडिओ पाहिलेले असतील त्या 2 फवारणींच्या याच्यामध्ये मी जे औषधी घेतलेलं आहे त्याचा उल्लेख मी केलेलाच आहे. मित्रांनो, याआधीच्या 2 फवारण्यांमध्ये आपण जे 9, 27, 18
हे NPKच्या रूपात घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच 7.5% सल्फरचं कॉम्बिनेशन त्या खतामध्ये आहे. सदरचं खत फवारणी घेताना आपण त्यासोबतच कीटकनाशक आणि बुरशीनाशक याची देखील आपण फवारणी केलेली आहे. दोघंही वेळेस कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची आलटून पालटून फवारणी केली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हेक्झाकॉनेझॉल आणि आधीच्या फवारणीला कार्बन डेन्झिम आणि मँकोझेब याचं संयुक्त मिश्रण अशी बुरशीनाशकं घेतलेली आहेत. आणि कीटकनाशकांमध्ये आधीच्या फवारणीला आपण सायपरमेथ्रिन आणि क्लोरोपायरिफॉस याचं संयुक्त मिश्रण, तसेच ॲसिफेट पावडर आणि इमिडाक्रोपिड याचं संयुक्त मिश्रण याची फवारणी घेतलेली आहे. आणि आज मित्रांनो या बागेमध्ये आपली तिसरी फवारणी चालू आहे. आणि या तिसऱ्या फवारणीमध्ये आपण जी औषधी घेतो आहे त्यात लॅम्बडा साय एलोथ्रिन, म्हणजे मार्केटमध्ये जे कराटे किंवा इतर कंपन्यांचे वेगवेगळ्या नावाने उत्पादनं उपलब्ध आहेत लॅम्बडा साय एलोथ्रिनचे, तर आपण लॅम्बडा साय एलोथ्रिन घेतो आहे. त्याच्यासोबतच थायमेथॉक्झॉम की जे मार्केटमध्ये ॲक्ट्राच्या नावाने उपलब्ध असतं किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे उत्पादनं असतात. आणि या फवारणीला आपण बुरशीनाशक म्हणून सल्फरचा वापर करतो आहे, जे सर्वात स्वस्त आणि मस्त बुरशीनाशक आहे, जे या अवस्थेमध्ये मोहरावर जी करपा आणि भुरीसारखा प्रादुर्भाव होतो तर याला प्रतिबंध करण्यासाठी सर्वात चांगलं औषध तेच आहे आजच्या घडीला तरी. तसेच मित्रांनो कीटकनाशक, बुरशीनाशक याच्यासोबतच आपण याच्यासोबत 13-40-13 या खताचाही समावेश आपण फवारणीमध्ये केलेला आहे. तर मित्रांनो ही जी औषधी मी आता आपल्याला सांगितली तिसऱ्या स्प्रेमध्ये घेतलेली किंवा याच्या आधीच्या स्प्रेमध्ये घेतलेली, तर ही जी कीटकनाशकं आहेत यांचा वास तीव्र स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे मोहराची ही अवस्था असताना, म्हणजे ज्यावेळेस कळी उमललेली नसतानाच या औषधीचा फवारणी आपल्याला करायची आहे. आणि जर का काही बागांमध्ये मोहर उमलायला सुरुवात झालेली असेल, अगदी अशा स्वरूपाचा मोहर दिसायला लागलेला असेल आणि त्याच्यावर मधमाशांचा वावर सुरू झालेला असेल, तर अशा वेळेस आपण तीव्र रसायनांची फवारणी न करता जे कमी तीव्रतेचे आणि कमी वासाचे रसायनं असतील, कीटकनाशक असतील, त्याची फवारणी घ्यावी, जेणेकरून मधमाशा बागेमधून जाणार नाहीत. आणि शक्यतो फवारणी करताना आवश्यक असेल तरच फवारणी घ्यावी. आणि फवारणी घेताना साधारण वेळ जी आहे ती संध्याकाळच्या वेळेसच फवारणी करावी, जेणेकरून मधमाशा बागेमध्ये कमीत कमी असतील किंवा नसतील अशा वेळेस फवारणी घ्यावी.